Okay, after study of Euler's for long column, he find out the critical load at the bending or bending failure. Then Rankine start to study about long columns. Euler's formula is only applicable when cylinder ratio exceeds a certain value. एक व्हॅल्यू नंतर काय झालेलं आहे आपण बघितलं स्लेंडरनेस रेशियो काय होता आपला शॉर्ट कॉलम साठी बिलो 30 to 100 काय होता आपला मीडियम कॉलम साठी आणि 100 पेक्षा जास्त आहे तो लॉंग कॉलम साठी. While the failure of the short columns occurs due to fewer compression and due to buckling. Okay, जो शॉर्ट कॉलम होता तो काय मध्ये कशामध्ये फेल्युअर होत होता तर शॉर्ट कॉलम हा क्रशिंग मध्ये फेल्युअर होतो आणि लॉंग कॉलम हा बेंडिंग मध्ये फेल्युअर होतो. ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. ड्यू टू हाय लेंथ काय असणार आहे जे बार्स आहेत ते बेंड होते. सो लॉंग कॉलम हे बेंडिंगला फेल्युअर होतं. म्हणजे तिथं आपण काय केलेलं क्रिटिकल लोड और बकलिंग लोड फाइंड आउट केलेला ऍट पर्टिक्युलर पॉइंटला. ओके, त्यानंतर आपण बघितला जो आपल्याला पीसी म्हणजेच काय आपला जो फेल्युअर लोड आहे किती लोडला कॉलम फेल होतोय त्याचा आपण काय केलेला लोड फाइंड आउट केलेला इक्वेशन ऑफ ट्रेसचं. ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे फोर्स डिवायडेड बाय एरिया होता. सो फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे सिग्मा म्हणजे ट्रेस इंटू एरिया. सिग्मा सी म्हणजे क्रशिंग ट्रेस म्हणजे ज्या पॉइंटला फेल्युअर होते त्या पॉइंटचा ट्रेस. In order to deals with all types of the column, proof Rankines had give and the empirical relation which is valid both for short and long column. Okay, त्यानंतर ज्या वेळेस आपण बघितलं युलर्सने स्टडी केलेला होता युलर सायंटिस्टनी त्यामध्ये काय होतं फक्त त्यांनी क्रशिंग लोडचा स्टडी केलेला लॉंग कॉलम मध्ये होता. त्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलर फक्त क्रिटिकल लोड फाइंड आउट केलेला. त्यामध्ये यांनी काय केलेलं आहे रँकाइन्सनी ज्या वेळेस बकलिंगला फेल्युअर होते लॉंग कॉलम त्यावेळेस तिथला ऑलरेडीच युलर्सनी क्रशिंगचा म्हणजेच काय केलेला तिथला क्रिटिकल लोड आणि बकलिंग लोड फाइंड आउट केला. त्यानंतर दोन त्या रँकाइनचा मेन पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता जो लॉंग कॉलम आहे तो बेंडिंगला फेल्युअर तर होतोयच ते प्रूफ ऑलरेडी युलर्स सायंटिस्टने केलेला. त्यामध्येच त्यांनी काय केलेलं आहे की क्रशिंग मध्ये पण फेल्युअर होत असेल तर त्याचा सिग्मा सी फाइंड आउट केलेला आहे. ओके, क्रशिंग स्ट्रेस सिग्मा सी म्हणजे क्रशिंग स्ट्रेस फाइंड आउट केले. त्यानुसार त्यांनी केले 1/PR इज इक्वल टू 1/PC प्लस 1/PE. सो PR इज रँकाइन क्रशिंग लोड, PC is critical or crushing load. Okay, this is the formula derived by Rankine's formula. PR is equal to sigma C into A divided by 1 plus A in bracket LE divided by K square. Okay, त्यामध्ये बघा सिग्मा सी म्हणजे काय हे ज्यावेळेस सायंटिस्टने स्टडी केला त्यावेळेसचे काय आहेत आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह झालेले आहेत. सो हे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवावं लागणार आहेत आपल्याला कसं युलर्स फॉर्म्युला आणि रँकाइन्स फॉर्म्युला. तर रँकाइन्स फॉर्म्युला PR इज इक्वल टू सिग्मा सी म्हणजे क्रशिंग स्ट्रेस. नेक्स्ट एरिया ऑफ द कॉलम. Next A is Rankine's constant value. LE means effective length and K means radius of gyration. Okay, PR, LE, K minimum radius of gyration. Sigma C म्हणजे crushing trace area of the column. A is Rankine's constant. त्यामध्ये Rankine's constant value दिलेले आहेत as per material. Okay, त्यामध्ये बघा फॉलोइंग टेबल्स फॉर सिग्मा सी रिलेटिव्ह. ए म्हणजे काय आपलं आहे रँकाइन्स कॉन्स्टंट. जर टिंबर असेल तर क्रशिंग ट्रेस. ओके, टिंबर साठी क्रशिंग ट्रेस असते 50 न्यूटन पर mm². हे चार्ट लक्षात ठेवा 50 न्यूटन पर mm². त्यावेळेस रँकाइन्स कॉन्स्टंट हा 1/750. ओके, नेक्स्ट आयर्न साठी 250 न्यूटन पर mm² क्रशिंग स्ट्रेस. त्यावेळेस कॉन्स्टंट आहे रँकाइन्स कॉन्स्टंट 1/900. ऍक्च्युअली एक्झाम्पल मध्ये दिलेले व्हॅल्यू ऑलरेडी दिलेले कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेले असणार एक्झाम्पल मध्ये. नेक्स्ट माइल स्टील साठी 330 न्यूटन पर mm². म्हणजेच काय झालं क्रशिंग ट्रेस त्यावेळेस असणार जो रँकाइन कॉन्स्टंट आहे 1/7500. आणि लास्ट कास्ट आयरन त्यामध्ये
त्यामध्ये 550 न्यूटन पर एम एम स्क्वेअर क्रशिंग ट्रेस आणि त्यामध्ये असणारे रँकिंग कॉन्स्टंट फॉर 1/1600. ओके, रँकिंग फॉर्म्युला PR is equal to sigma C into A divided by 1 plus A small a under bracket effective length divided by radius of gyration चा square. ओके, नेक्स्ट युलर फॉर्म्युला अँड रँकिंग फॉर्म्युलावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, बघा एक्झाम्पलच्या आधी स्टार्ट करणे. युलर्स फॉर्म्युला काय होता? पीई म्हणजेच काय आपला फेल्युअर होणारा तिथं. पीई म्हणजे काय? फेल्युअर लोड. म्हणजेच तो युलर्स फॉर्म्युला असल्यामुळे त्याला सफिक्स ई दिलेला आहे. पीई इज इक्वल टू पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय एल ई स्क्वेअर. ओके, एल ई म्हणजे काय? इफेक्टिव्ह लेंथ, ज्या लेंथला कॉलमचा फेल्युअर होणार आहे, म्हणजे ज्या लेंथला कॉलम इन बकलिंग और इन क्रशिंग मध्ये फेल्युअर होणार आहे तिथली काय असणार आहे आपली लेंथ, म्हणजेच एल ई. युलर्स फॉर्म्युला रँकिंग फॉर्म्युला स्टडी फॉर लॉंग कॉलम, म्हणजे लॉंग कॉलम फेल्युअर कशात होतोय? बकलिंग आणि बेंडिंग, म्हणजे दोन्ही सायंटिस्टने बकलिंग आणि बेंडिंग साठी फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. सो पी इज इक्वल टू पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय एल ई स्क्वेअर. त्यासाठी जे आपला इफेक्टिव्ह लेंथ आहे, इफेक्टिव्ह लेंथ डिपेंड्स ऑन एंड कंडिशन्स. ओके, इफेक्टिव्ह लेंथ काय असते? एंड कंडिशन वर सपोर्ट वर डिपेंड असते. वेन बोथ एंड हिंज असतील, ज्यावेळेस दोन एंड आहेत कॉलमचे ते हिंज असतील, म्हणजेच काय असणार आपला पिन जॉईंटेड असतील, त्यावेळेस जे इफेक्टिव्ह लेंथ असते ते काय असते? ऍक्च्युअल लेंथ असते. इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ऍक्च्युअल लेंथ. वेन वन एंड इज फिक्स्ड अँड अनदर एंड इज फ्री. वन एंड फिक्स आहे, अनदर एंड इज फ्री, त्यावेळेस इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू काय असणार आहे? 2L. म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू 2 डबल ऍक्च्युअल लेंथ असणार. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे डबल ऍक्च्युअल लेंथ इन कंडिशन ऑफ when one end fixed and another end is free. Next, when both end fixed. ओके, when both end fixed, त्यावेळेस दोन्ही एंड फिक्स्ड असणार आहेत. म्हणजे आपण एक्झाम्पल बघितलं, ऍक्च्युअल कॉलम बिल्डिंग मध्ये असतो तो काय केलेला असतो? एक बीम, टॉपला बीम आणि बॉटमला बीम मध्ये काय असतो? तो फिक्स असतो. सो बोथ एंड इज फिक्स्ड, सो इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू काय असणार? ऍक्च्युअल लेंथच्या हाफ. म्हणजे जो डिफेक्ट येणार आहे, बेंडिंग और क्रशिंग होणार आहे, ते काय असणार? आपल्या कॉलमच्या मिडलला, म्हणजेच ऍट अ सेंटरला काय होणार आहे? त्यामध्ये फेल्युअर अकर होणार आहे. म्हणजेच इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू L/2, ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय 2. वेन वन एंड फिक्स्ड अँड अनदर एंड इज हिंज, म्हणजे वन एंड हा फिक्स आहे आणि दुसरा एंड आहे तो पिन जॉईंटेड आहे, त्यावेळेस इफेक्टिव्ह लेंथ ही काय असणार आहे? ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय √2. ऍक्च्युअल लेंथ √2. Okay, first problems on long columns. Euler's formula used for calculation of the load. फेल्युअर आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करतो युलर्स फॉर्म्युला. त्यावरचे एक्झाम्पल्स आहेत. युलर्स फॉर्म्युला यूज केलाय फॉर लॉंग कॉलम साठी. A column 2.4 meter long. Write down. A column 2.4 meter long is 40 mm in diameter. म्हणजे सर्क्युलर कॉलम आहे, डायमीटर दिलाय, सो कॉलम हा आपला सर्क्युलर आहे. whose one end is fixed, while other end is hinge. वन एंड काय आहे? फिक्स आहे, अदर एंड काय आपला हिंज आहे. एस्टिमेट द बकलिंग लोड, म्हणजे फाइंड आउट बकलिंग लोड बाय युलर्स क्रिपलिंग लोड. म्हणजे त्याला आपण काय करतोय? बकलिंग लोड फाइंड आउट करतोय, तो युलरचा क्रिपलिंग लोड फाइंड आउट करतोय बाय युझिंग युलर्स फॉर्म्युला. त्यावेळेस इलास्टिक कॉन्स्टंट कॅपिटल ई इज इक्वल टू दिलाय 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, राईट डाऊन प्रॉब्लेम स्टेटमेंट, देन सोल्युशन. गिवन डाटा दिलेला आहे. कॅपिटल एल मीन्स ऍक्च्युअल लेंथ 2.4 मीटर. मीटरचं कन्वर्जन MM करायचं असेल तर 1000 न मल्टिप्लाय करतो, सो 2400 mm.
Okay, length. Next diameter is also given of the column is D is equal to 40 mm. Columnचा diameter given आहे 40 mm. Also giving the elasticity E. Elasticity also given E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. Okay, write down. You can also take screenshot, snapshot also. Okay. Euler's formula काय आहे? P is equal to अनम्यूट करून सांगू शकता. Pi square EI, Euler's formula. Pi square EI divided by EL E चा स्क्वेअर. ओके, म्हणजे इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर. चेक करा आहे का फॉर्म्युला? Yes, sir. Yes, sir. फॉर्म्युला लक्षात ठेवा. पी म्हणजे काय असणार आहे? युलर्स क्रिपलिंग लोड, म्हणजे ज्या लोडला फेल्युअर होणार आहे. कॉलम काय होते? कम्प्लिटली तुटणार आहे, म्हणजे फेल्युअर्स होणार आहे ज्या लोडला. तो लोड आपण फाइंड आउट करतोय बाय युलर्स फॉर्म्युला. पीई इज इक्वल टू पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय एल ई स्क्वेअर. ओके, यामध्ये बघा पाय स्क्वेअर ऑलरेडी काय व्हॅल्यू पुट करायची गरज नाही. ई म्हणजे काय असणार आहे? इलॅस्टिक कॉन्स्टंट. ई म्हणजे काय? इलॅस्टिक कॉन्स्टंट गिवन आहे 2 into 10 raised to 5. ओके, E is equal to given आहे 2 into 10 raised to 5 Newton per mm square. नेक्स्ट I फाइंड आउट करायचा आहे. I म्हणजे काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. I म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कल. काय असतो फॉर्म्युला सांगा? फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेला आपल्या मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सर्कल फॉर्म्युला. Pi upon 64 into d raised to 4. करेक्ट. पाय बाय 64, पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4. ओके, तर आपल्याला पाय बाय 64 डी रेस टू 4 मध्ये ते आपल्याला काय करावं लागेल? डी ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. डी म्हणजे काय असणार आहे? डायमीटर ऑफ द कॉलम. सो डायमीटर दिलेला आहे कॉलमचा 40 mm. सो आपण तिथून आय फाइंड आउट करू शकतो. आता नेक्स्ट लास्ट डिवाइडला आपल्याला काय येतं? डिवाइडला इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे? फॉर्म्युला झालेला आपला इफेक्टिव्ह लेंथ एल ई इज इक्वल टू. ओव्हरव्ह्यू घेतोय. नेक्स्ट आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय विथ कॅल्क्युलेशन. सो फक्त फॉर्म्युला सांगा मला आता. एल ई म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ. वन एंड इथं बघा कंडिशन दिलेली आहे त्यांनी. वन एंड फिक्स आहे आणि अदर एंड काय आपले हिंज आहे. वन एंड फिक्स आहे, अदर एंड हिंज. त्यावेळेस इफेक्टिव्ह लेंथ काय असते? ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय, सांगा म्यूट करून. झालेला आहे, आता झालेला आहे. √2. हा, एल बाय √2. या कंडिशन तुम्हाला माहितीच पाहिजे. यावर तुम्हाला एमसीक्यू पण विचारला जातो. अदरवाइज एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ही क्वांटिटी तुम्हाला फाइंड आउट करावंच लागणार. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय? ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय √2. सो इज इक्वल टू काय येतं इथं? 0.65. जर तुम्हाला अंडररूट काढायचं असेल तर काय येणार आहे इथं? 0.65 इंटू एल. म्हणजेच काय असणार आहे? एल बाय √2च त्याचाच मिनिंग आहे 0.65 कॅल्क्युलेशन केलं. 1 बाय √2 कॅल्क्युलेशन करा, तिथं 0.65 येते. मल्टिप्लाय काय असणार त्याला? एल असणार आहे. डायरेक्ट 0.65 इंटू लेंथ काय आपल्याला गिवन आहे mm मध्ये घेणार आपण 2400 mm. सो एल पण आपल्याला फाइंड आउट झाली. त्यावरून आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करते. लेट स्टार्ट सॉल्विंग द एक्झाम्पल. सोल्युशन मध्ये गिवन डाटा दिलेला आहे. एल 2.4 मीटर इज इक्वल टू 2400 mm. नेक्स्ट डायमीटर ऑल्सो गिवन 40 mm आणि
Elasticity also given, E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. Next, find PE. Example easy आहे, कन्सेप्ट इज आहे, टोटल चॅप्टर आपला हा इझी आहे. सो तुमचा कोणताही यामध्ये एक मार्क सुद्धा लॉस झाला नाही पाहिजे. ओके, युलर्स फॉर्म्युला P is equal to pi square EI divided by LE स्क्वेअर म्हणजे इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर. यामध्ये फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करावे लागेल मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सर्क्युलर कॉलम. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सर्क्युलर कॉलम काय असणार आहे, पाय बाय 64 d raised to 4. Okay, d raised to 4. Put D is given 40 mm. Diameter of the column is given 40 mm. चेक करा आंसर येते का मोमेंट ऑफ इनर्शिया 125.66 Yes, sir. into 10 raised to 3 mm raised to 4. मोमेंट ऑफ इनर्शियाचं कोण सांगते फॉर्म्युला काय असणार आहे? EMI फर्स्ट चॅप्टर मधला आहे, त्यामध्ये आपले रिकॉलेक्शन किंवा रिव्हिजन म्हणू शकतो, ठेवू शकतो आपण. एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर. करेक्ट. याचं काय असणार आहे एकदा लाऊड मध्ये सांगा. mm raised to 4 आहे. सो एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो, एरिया इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया, जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलेलं. सो याचे युनिट कन्वर्जन काय असणार आहे, एरिया हा mm स्क्वेअर मध्ये असणार आहे आणि डिस्टन्स पण काय असणार आहे mm स्क्वेअर. ओके, सो mm स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे mm raised to 4. mm raised to 4. ओके, ऍक्च्युअल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला आपण 125.66 into 10 raised to 3 mm raised to 4. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट फाइंड आउट इफेक्टिव्ह लेंथ. आता बघितलेलं आपण LE इज इक्वल टू काय असते 1 एंड फिक्स आणि अदर एंड पिन असेल तर L बाय √2 म्हणजे 0.65 into L. ओके, L is given 2400 divided by √2. चेक करा इफेक्टिव्ह लेंथ येते का 1697.05 mm. इथे इफेक्टिव्ह लेंथ कॅल्सी मध्ये करा. जर कॅल्क्युलेशन मध्ये काय मिस्टेक येत असेल किंवा रॉंग होत असेल तर ते व्हॅल्यू सांगा, काय मिस्टेक होते सांगतो. येते सर. ओके, नेक्स्ट त्यामध्ये बघा आपण E ऑलरेडी गिवन आहे, I ची व्हॅल्यू फाइंड आउट केली मोमेंट ऑफ इनर्शिया लास्ट स्टेपला. आताच्या स्टेपला आपण फाइंड आउट केली इफेक्टिव्ह लेंथ म्हणजेच LE त्याचा स्क्वेअर. सो ऑल व्हॅल्यूज आपल्याला नोन झालेत. सो पुट इन युलर्स फॉर्म्युला इक्वेशन. युलर्स फॉर्म्युल्यामध्ये जेवढे व्हॅल्यू फाइंड आउट केलेले ते आपण पुट करणार त्यामध्ये आणि डायरेक्टली आपल्याला काय भेटणार आहे फेल्युअर लोड्स म्हणजे युलर्स क्रिपलिंग लोड. युलर्स क्रिपलिंग लोड पुट करा जेवढे व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या युलर्स फॉर्म्युल्यामध्ये. युलर्स फॉर्म्युला आहे पाय स्क्वेअर EI डिवायडेड बाय इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर म्हणजे LE चा स्क्वेअर. ओके, एक्झाम्पल इज आहे, फक्त यामध्ये तुम्हाला युलर्स फॉर्म्युला आणि रँकाइज फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. ओके, ते व्हॅल्यू युलर्स क्रिपलिंग 86.13 into 10 raised to 3 न्यूटन. चेक करा कॅल्सी मध्ये. ओके, रोल नंबर 60 साक्षी आसपे आले आन्सर. नेक्स्ट आले का कोणाचं आणखी काय कॅल्सी मध्ये मिस्टेक होते का?
ओके, आले का नोट करून सांगा. सर आले. ओके. Okay, next example. Okay, next example, take down. Determine the crippling load for a minute. Determine crippling load for narrow rectangle cast iron column. Determine crippling load. Okay, determine the crippling load for hollow. Determine the crippling load for hollow rectangle cast iron column of outer dimension is 100 mm into 800 mm. Thickness of metal is 10 mm. Actual height of the column is 6 meter. With both end is fixed. Take the elasticity means capital E is equal to 120 GPa. म्हणजे गिगापास्कल 120. ओके, बघा जे आधीचा आपण कॉलम बघितला तो काय होता, डायरेक्ट सर्क्युलर कॉलम होता. म्हणजे त्यामध्ये आपल्याला समजते की तो एक काय असणार आहे, आरसीसी कॉलम होता. म्हणजे टोटल तो काय असणार आहे, कॉन्क्रीट आणि स्टीलचा होता. एक्झाम्पल मध्ये बघा, हॅलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे, म्हणजेच काय असणार आहे की पाईप सेक्शन मध्ये असणार, म्हणजे पाईपचे बघितले असले एक थिकनेस मध्ये असणार आहे. जो इंटरनल पार्ट आहे तो काय असणार आहे, आपली पोकळी, म्हणजे काय असणार आहे, तिथं मोकळा असणार आहे, आउटर मोकळा असणार आहे. एक रिंग टाइप स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे रेक्टँगल काय आपली पाईप आहे, म्हणजे स्टीलची पाईप आहे मीटर. ओके, कास्ट आयरनची काय आपली पाईप आहे. म्हणजे एक काय आपण कुठे युज करतो, चॅनल सेक्शन ट्रस मध्ये. म्हणजे शेड मध्ये आपण बघितलं असेल, जो शेड मधला कॉलम्स असतात ते काय असते, शेड स्ट्रक्चर मध्ये ते स्टील ओव्हर कास्ट आयरनचे असणार आहे. त्यामध्ये दिलेलं कास्ट आयरन, त्याचा आउटर डायमेन्शन दिलेलं आहे, म्हणजे बाहेरचा डायमेन्शन 100 mm अँड 800 mm. आणि थिकनेस दिलेली आहे, जी पाईपची थिकनेस असणार आहे ते काय आपली 10 mm आहे. ऍक्च्युअल हाईट ऑफ द कॉलम इज 6 मीटर दिलेला आहे. आणि बोथ एंड काय आहेत, फिक्स्ड आहे. म्हणजे वेल्डिंग जॉईंट आहे. वेल्ड जॉईंट असेल तर काय असणार आहे, फिक्स्ड असणार आहे. जर पिन जॉईंट म्हणजे आपण काय म्हणतो, बोल्ट ऑर रिवेट जॉईंट. ओके, सो बी width of the pipe outer side ची असणार आहे, म्हणजे कॅपिटल बी इज इक्वल टू 100 mm. कॅपिटल डी म्हणजे डेप्थ असणार आहे, ते काय आपली 800 mm. थिकनेस ऑफ द पाईप इज 10 mm. थिकनेस ऑफ पाईप इज 10 mm. लेंथ मीन्स काय असणार आहे, आपली हाईट आणि लेंथ कॉलमची सेम असते, मिनिंग सो 6 मीटर इज इक्वल टू 6000 mm. Next given is E. E means elasticity of the cast iron is 120 GPa. Convert in MPa. So you multiply with respect to 1000. So 120 into 10 raised to 3 MPa. ओके, आउटर डायमेन्शन दिलंय, तर आपल्याला काय करायचंय, इनर डायमेन्शन फाइंड आउट करायचंय. सो इनर डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी स्मॉल बी आणि स्मॉल डी फाइंड आउट करावं लागेल. तर बघा यामध्ये काय असणार आहे, सेक्शन जे असणार आहे तो ओके, या टाइप मध्ये काय असणार आहे, पाईप असणार आहे. त्याचं जे बाहेरचं डायमेन्शन दिलेलं आहे, ओके,
बाहेरील जो डायमेन्शन दिलेला आहे ते दिलेलं आहे आपलं किती 100 विड्थ त्याची दिलेली. ओके 100 त्याची विड्थ दिलेली आहे, डेप्थ दिलेली आहे 80. ओके सो हे झालं आउटर डायमेन्शन. तर इनर डायमेन्शन फाइंड आउट करायचं म्हणजे आतील रिंगचं आपल्याला डायमेन्शन फाइंड आउट करायचंय. जी थिकनेस दिलेली आहे ते किती दिलेली आहे तर 10 दिलेले आहे. थिकनेस दिलेली ते किती आहे 10 दिलेले आहे आणि इकडल्या साईडच्या आउटरची किती असणार आहे 10. सो आपल्याला काय करावं लागेल, जर त्याची विड्थ फाइंड आउट करायची असेल म्हणजे स्मॉल बी फाइंड आउट करायचा आहे आणि हे काय असणार आहे आपला स्मॉल डी, तर काय करावं लागेल, जे टोटल 100 आहे त्या 100 मधून काय करावं लागेल 10 आणि हे 10 मायनस करावं लागेल, तरच तुम्हाला काय भेटणार आहे आउटरचं. सो इनरचं काय असणार आपली इनर डायमेन्शन भेटणार आहे म्हणजेच विड्थ भेटणार आहे इनर विड्थ. सो मायनस काय असणार आहे 100 मायनस 10 म्हणजे आपण काय केलं हे मायनस केलं हे 10 आणि नेक्स्ट 10 परत एकदा मायनस करावं लागेल. सो किती झालं 100 मायनस 20 इज इक्वल टू 80 mm. ओके सो स्मॉल बी काय असणार आहे व्हॅल्यू आपली 80 mm. नेक्स्ट डी फाइंड आउट करायचं आहे, स्मॉल डी म्हणजेच डेप्थ. स्मॉल डी फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच काय असणार आहे डेप्थ. सो डेप्थ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे आपली कॅपिटल डी आहे म्हणजे डेप्थ कॅपिटल डी आहे ते आपल्याला 80 mm दिलेले आहे, त्यातून आपल्याला स्मॉल डी फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय करावं हे 10 mm थिकनेस आणि हे 10 mm थिकनेस मायनस करावं लागेल. 80 मायनस 20 किती असणार आहे 60. 80 मायनस 20 60. ओके समजलं का इनर डायमेन्शन कसं फाइंड आउट केलं. आउटर डायमेन्शन दिले त्यामधून थिकनेस डबल मायनस करावं लागेल कारण वन साइड आणि लास्ट सेकंड साइड ते दोन साइडची आपल्याला थिकनेस मायनस केली तर आपल्याला इनर डायमेन्शन परफेक्ट भेटणार आहे. ओके फ्रॉम दिस we got the given data B, capital D, small b, small d. T thickness 10 mm, length is given 6000, E also given. Next find out crippling load, Euler's crippling load. So find first आपल्याला काय करावं फॉर्म्युला Euler's फॉर्म्युला सर आवाज येत नाही. ओके काय सांगा Euler's फॉर्म्युला सांगा काय अनम्यूट करून सांगा Euler's फॉर्म्युला. पाय स्क्वेअर इंटू EI अपॉन LE स्क्वेअर. ओके पाय स्क्वेअर EI अपॉन LE स्क्वेअर. ओके पाय स्क्वेअर ऍडजस्ट घेतो आपण. E म्हणजे काय असणार इलॅस्टिक कॉन्स्टंट इज गिवन 120 इंटू 10⁻³ MPa. नेक्स्ट I म्हणजे काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया MI मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम. फॉर हॅलो रेक्टँगल सेक्शन काय असणार आहे BD cube upon 12 minus BD cube upon 12. ओके करेक्ट. BD क्यूब म्हणजे कॅपिटल B कॅपिटल D BD क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस BD क्यूब डिवायडेड बाय 12. त्यानुसार आपण त्या फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया I. नेक्स्ट
एल फाइंड आउट करायचं म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ बोथ एंड फिक्स्ड दिलेलं आहे. सो इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे बोथ एंड फिक्स्ड असेल तर L/2. ओके ऍक्च्युअल लेंथ बाय 2 ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय 2. सो फाइंड आउट करायला लागलं आपल्याला त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इफेक्टिव्ह लेंथ आणि ते पुट करायचं आपण त्यावरून आपल्याला काय भेटणार युलर्स क्रिपलिंग लोड म्हणजेच फेल्युअर लोड. ओके सो फाइंड आउट ओके मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे बीडी क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस बीडी क्यूब डिवायडेड बाय 12. कॅपिटल बी आहे 100 इंटू कॅपिटल डी 80 त्याचा क्यूब घ्या डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल बी 80 इंटू स्मॉल डी 60 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. चेक करा आन्सर. सिंपल आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर हॅलो रेक्टेंगल सेक्शन 2.82 7 into 10⁶ mm⁴. येते का सर्वांचा सर? Yes, sir. ओके मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केल्यानंतर त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं इफेक्टिव्ह लेंथ. सो इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू LE इज इक्वल टू ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 6000 डिवायडेड बाय 2 मीन्स इज इक्वल टू किती असणार आहे 3000 mm. Put all values in Euler's formula. P is equal to pi square EI divided by LE चा स्क्वेअर म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ चा स्क्वेअर. P is equal to किती आन्सर चेक आउट. आन्सर आल्यानंतर सांगा. ओके लास्ट पॉइंट रँकाइन्स फॉर्म्युलावर एक आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि चॅप्टरचा एंड होतोय 6th चॅप्टर. सो रँकाइन्स फॉर्म्युला PR इज इक्वल टू सिग्मा C इंटू एरिया डिवायडेड बाय 1 प्लस ए म्हणजे काय स्मॉल ए रँकाइन्स कॉन्स्टंट इन ब्रॅकेट LE म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ डिवायडेड बाय K टोटलचा स्क्वेअर. ओके रँकाइन्स फॉर्म्युल्यामध्ये जास्त टर्म्स आहेत कारण युलर्स मधलाच हा फॉर्म्युला काय करतोय आपण रँकाइन्स यूज करतोय आणि त्यामध्ये फक्त रेडियस ऑफ गायरेशन हे त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे आणि त्यांचा रँकाइन कॉन्स्टंट बाकीच्या ऑल टर्म्स युलर्स फॉर्म्युल्यामध्ये आहेत त्याच आपल्याला इथं दिसतात. म्हणजे स्टडी युलरचा एंड झाला तिथून रँकाइनचा स्टार्ट झालाय ऍट द सेम पॉइंट. ओके फक्त कन्सिडरेशन हे डिफरंट आहे त्यामध्ये. तर प्रॉब्लेम नंबर 1 फ्रॉम रँकाइन्स फॉर्म्युला लॉंग कॉलम साठी म्हणजे बकलिंग आणि क्रशिंग मध्ये तो फेल्युअर होतोय. सो फॉर a hollow CI column, a hollow CI column whose outer side diameter is 250 mm has a thickness is 15 mm. It is 4.5 meter long and it's fixed at both end. म्हणजे फिक्स्ड काय both end ला फिक्स्ड आहे. कॅल्क्युलेट द सेप लोड बाय सेप लोड फाइंड आउट करायचंय. आतापर्यंत फेल्युअर लोड फाइंड आउट करत होतो. जो आतापर्यंत आपण फेल्युअर लोड फाइंड आउट केला त्याचा आपल्या सेप लोड फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल सेफ लोड इज इक्वल टू काय असतो आपला फेल्युअर लोड डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके सेफ लोड इज इक्वल टू काय असतो फेल्युअर लोड डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. युलर्स फॉर्म्युला आणि रँकाइन्स फॉर्म्युलावर आपल्याला फेल्युअर लोड भेटतोय त्याला डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टीने केलं की आपल्याला सेफ लोड भेटतो. सिंपल. Calculate the safe load by the Rankines formula using the factor of safety 4. फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेले असणार आहे गिवन मध्ये 4 आहे म्हणजे जो आपण रँकाइन्स फॉर्म्युल्यावरून जो लोड फाइंड आउट करतोय त्याला डिवायडेड बाय 4 केला म्हणजे आपला काय झाला सेफ लोड झाला. ऑल्सो कॅल्क्युलेट स्लेंडरनेस रेशिओ पण फाइंड आउट करायचा आहे. सिग्मा C इज गिवन ट्रेस कॉम्प्रेशन ट्रेस इज गिवन 550 Newton per mm square. A also given Rankines constant 1 divided by 1600. Elasticity E is given 9.4 into 10⁴ Newton per mm square. Okay. Next given data
capital D is given 250 mm, thickness is given 15 mm. So small d find out करायचं असेल तर काय करावं लागेल, डबल थिकनेस मायनस करायची, 30 मायनस करावं लागेल 250 मधनं म्हणजे 220. लेंथ इज गिवन 4.5, गिवन डाटा लिहून घ्या. L is given 4.5 mm is equal to 4500 mm, factor of safety 4. Trace is sigma C is equal to 550 Newton per mm square. Area A is equal to 1 divided by 1600. E is 9.4 into 10⁴ Newton per mm square. Find out करायचं स्टेप लोड आणि स्लेंडरनेस रेशो. ओके, स्मॉल डी म्हणजे काय करावं, डबल थिकनेस वजा करावं लागेल कॅपिटल डी मधून. सो 250 मधून मायनस केलं 30, सो 220 mm. रँकाइन्स फॉर्म्युला PR is equal to sigma C into area divided by 1 plus A in bracket L divided by K चा स्क्वेअर. थोडं फास्ट मध्ये बघा. एरिया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फॉर काय असणार आहे, हॅलो सर्क्युलर सेक्शन म्हणजे पाईप थोडक्यात. ओके, पाईप असणार आहे, त्याचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एरिया. सो π/4d स्क्वेअर हा काय झाला, आपला आउटर एरिया झाला, मायनस इनर एरिया करण्यासाठी π/4 स्मॉल डी स्क्वेअर करावा. डायरेक्टली त्याचं कॉम्बिनेशन घेतलं काय येणार आपल्याला सिम्प्लिफिकेशन मध्ये π/4 इंटू इन ब्रॅकेट कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर, कॉमन π/4 निघतं यामध्ये. तर एरिया आपला फाइंड आउट होतोय, जो आपला कॅपिटल डी गिवन होता तो 250 स्क्वेअर मायनस आता आपण इनर डायमीटर फाइंड आउट केला म्हणजे डबल थिकनेस मायनस केली 220 mm चा स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल टू आन्सर येते 11.074 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर. एरिया सेपरेट चेक करा किंवा मी स्क्रीनशॉट घ्या, राईट डाऊन करतायच. नेक्स्ट फाइंड आउट करायचा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर हॅलो सर्क्युलर सेक्शन. त्यासाठी π/64 d⁴ हा काय झाला आपला सिंपल म्हणजे सॉलिड असणार आहे, तो सर्कल असणार आहे. त्याचा आपले हॅलो करण्यासाठी काय लागेल, मायनस d⁴ स्मॉल d⁴ मायनस करायला लागेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू फॉर्म्युला होते π/64 इन ब्रॅकेट कॅपिटल d⁴ मायनस स्मॉल d⁴ इज इक्वल टू काय असणार, π/64 कॅपिटल डी ची व्हॅल्यू दिलेली आहे 250 चा (⁴ मायनस 220⁴ इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू येते 76.76 इंटू 10⁶ mm⁴. 76.76 इंटू 10⁶ mm⁴. ओके, ह्यामध्ये बघा सिग्मा दिलेला आहे, एरिया फाइंड आउट केला, एच आपल्याला दिलेला आहे, कॉन्स्टंट दिलेला आहे रँकाइन्स कॉन्स्टंट. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. आता आपल्याला के फाइंड आउट करायचा आहे. के चा फॉर्म्युला काय आपला, रेडियस ऑफ गायरेशन. अनम्यूट करून सांगा, फर्स्ट चॅप्टर फॉर्म काय असतो, के इज इक्वल टू ओके करेक्ट √I/A. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असणार आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइडेड बाय एरिया, त्याचा आपण √ घेतलं तर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन के फाइंड आउट होतो. सो आपण इथं बघा आय ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे 76.76 × 10⁴ पुट करा यामध्ये. नेक्स्ट डिवाइडेड बाय एरिया पण फाइंड आउट केलेला आहे 11.074 × 10⁻³ आपल्याला के फाइंड आउट होतोय. नेक्स्ट इफेक्टिव्ह लेंथ फाइंड आउट करायचे एलई काय असणार आहे फॉर बोथ एंड फिक्स्ड, L/2 L/2 actual length divided by 2. Okay, next find out. Okay, radius of gyration K is equal to √I/A. I ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, मोमेंट ऑफ इनर्शिया 76.76 × 10⁶ डिवाइडेड बाय एरिया 11.074 × 10⁻³. सो K इज किती येते आन्सर चेक करा. रेडियस ऑफ गायरेशन के येते 83.25 mm.
Okay, K is equal to 83.25 mm. Next, both end fixed, right? So effective length is actual length divided by 2. So 4,500 divided by 2 is equal to 2,250 mm. Effective length is 2,250 mm. ओके, जर आपण आता काय केलं, सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, ते पुट करायचे आहेत रँकाइन्स क्रिपलिंग लोड. ओके, रँकाइन्स क्रिपलिंग लोड ऑर फोर्स मध्ये फॉर्म्युल्यामध्ये. तर आपला रँकाइल म्हणजे फेल्युअर लोड तो किती आपला PR इज इक्वल टू 4.18 इंटू 10⁶ न्यूटन. ते लोड किती आलेला आहे, PR इज इक्वल टू 4.18 इंटू 10⁶ न्यूटन. स्क्रीनशॉट घ्या, नेक्स्ट नंतर तुम्ही त्याचं कॅल्शियम मध्ये चेक करा, कॅल्क्युलेशन येते. PR. ओके, PR फाइंड आउट झाला म्हणजे कोणता लोड फाइंड आउट झाला, सेफ लोड की फेल्युअर लोड? PR म्हणजे काय झाला, रँकाइन्स न आपण फॉर्म्युला यूज करून लोड, ह्या लोडला फेल्युअर लोड कोणता? अनम्यूट करून सांगा, फेल्युअर लोड असणार आहे की सेफ लोड? साक्षी असवे, फेल्युअर लोड. फेल्युअर लोड सांगा लवकर. ओके, हा लोड असणार तो काय असणार आहे, फेल्युअर लोड. म्हणजे आपल्या युलर्स आणि रँकाइन्स फॉर्म्युला यूज करतोय, तो जो लोड येणार आहे म्हणजे 4.18 इंटू 10⁶ न्यूटन, त्या लोडला काय होते, आपला कॉलम फेल होतोय. त्या लोड पेक्षा जास्त गेला लोड किंवा तेवढा लोड आला 4.18 इंटू 10⁶ न्यूटन त्या कॉलम मध्ये, तर ते कॉलम काय होतोय, बकलिंग येऊन तो फेल्युअर होतोय. म्हणजे तो बेंड येणार कॉलमला आणि तो कॉलम फेल होतोय, म्हणजे PR झाला. आपल्याला काढायचे सेफ लोड म्हणजे काय असणार, PS. ओके, सेफ लोड. सेफ लोड फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय असणार आपला, सेफ लोड सांगा लवकर, अनम्यूट करून. सेफ लोड कसा फाइंड आउट फेल्युअर लोड करणार? फॅक्टर ऑफ सेफ्टी. हा, फेल्युअर लोड डिवाइडेड बाय काय असणार, फॅक्टर ऑफ सेफ्टी. फेल्युअर लोड डिवाइडेड बाय FOS. फेल्युअर लोड किती आलेला आहे, 4.18 इंटू 10⁶ न्यूटन डिवाइडेड बाय 4 करा, गिवन दिलेले फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर आपल्याला PS फाइंड आउट होतो. PS काय असणार आहे, ऑलवेज लेस दॅन PR. म्हणजे फेल्युअर लोड पेक्षा सेफ लोड काय असतो, ऑलवेज कमीच असणार आहे. ओके, चेक. PS इज इक्वल टू PR डिवाइडेड बाय 4. सो PS किती येतोय आपला, 1.05 इंटू 10⁶ न्यूटन, आणि PR येतोय आपला 4.18 इंटू 10⁶. म्हणजे जे आपण साईटवर कॉलम जो लोड जे येणार आहे कॉलमवर, तो ऍक्च्युअल लोड किती पर्यंत येणार आहे साईटवर, 1.05 इंटू 10⁶. आणि कॉलम कॅरी किती करू शकतंय, 4.18 इंटू 10⁶. म्हणजे ह्या लोडला आपण वापरलं तरी सेफ आहे. सो एवढा लोड आपला तिथे येतोय, कॉलम आपण युज करतोय 4.8 इंटू 10⁶. म्हणजे कधीच फेल होणार नाही. मॅक्सिमम लोड किती येतोय, 1.05 इंटू 10⁶. आणि कॉलम वेट लोड किती कॅरी करू शकते, किती घेऊ शकते लोड, तर 4.18 10⁶. स्लेंडरनेस रेशोचा फॉर्म्युला एली डिवाइडेड बाय के. एली फाइंड आउट केलाय, के पण फाइंड आउट केलाय रेडियस ऑफ डायरेक्शन. त्यावरून आपल्याला स्लेंडरनेस रेशो इज इक्वल टू 27.03 फाइंड आउट झालं, आन्सर येतो.